मी टेम्पो भरलाय ना वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराची बातमी NDTV मराठीने दाखवल्यानंतर पालिका प्रशासनाला खडबडून जाग आलेली आहे। वसईच्या बेनापट्टी गावामध्ये या स्मशानभूमीमध्ये खेळण्याचं साहित्य लावलेलं होतं आणि NDTVने बातमी दाखवताच त्याच प्रशासनाने या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये पाहू शकता कशा पद्धतीने इकडनं सर्व सामान आहे ते खेळण्याचं सामान आहे ते इकडनं काढून दुसरीकडे नेलेलं आहे आणि अशी नाचक्की महापालिकेवर आलेली आहे। कारण जे साहित्य इथे लावलेलं होतं आणि स्मशानभूमीमध्ये अशा प्रकारचे साहित्य लावणं हे नागरिकांनी याच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत। दादा नमस्कार, काय नाव आपलं? विजय पुजारी। विजय पुजारी, विजयजी काय सांगाल, हे जे साहित्य हे कधी नेलं, काय? आज सकाळी त्यांची माणसं आलेली इकडे, त्यांनी सगळं काढून ते घेऊन गेले इकडनं। सुरुवातीला तुम्ही या संदर्भात जे म्हणजे स्मशानभूमीत जे लावलेलं होतं त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही काय त्या दिवशी आलेलं लावायला तर आम्ही त्यांना विचारलं का नक्की इकडे मशानामध्येच लावायला सांगितलंय का? कारण बाजूला इकडे ग्राउंड आहे, पालिकेचं ग्राउंड आहे, बाजूला बालवाड आहे, तिकडे लावलं तर तिकडची पोरं खेळतील। त्यांनी सांगितलं ना इकडेच लावायचं, इकडेच त्यांनी लावलं। तुमच्या स्थानिकांचं काय म्हणणं होतं की इथे त्यांनी काय विचारलं नाही वगैरे काय नाही, इकडे येऊन डायरेक्ट लावून गेले ते। लोकांच्या मनात ते संताप लोकांनी व्यक्त होतो. सांगितलं का हे मशानात बसा, मशानात कारण पोरं कोण येणार नाही, बायका कोण येणार नाही, तिकडे ग्राउंड आहे बाजूला, ग्राउंडमध्ये लावलं तर तिकडे त्याच्या पोरांनी फायदा घेतला असता खेळायचा वगैरे। नक्कीच ग्राउंड बाजूलाच एक मैदान आहे आणि अंगणवाडी देखील आहे। या ठिकाणी जर अशा प्रकारचं साहित्य आहे ते लावलं असतं तर आज ही नाचक्की महापालिकेची झाली नसती आणि हे लावलेलं जे साहित्य आहे ते काढण्याची वेळ महापालिकेला आली नसती। NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, वसई।